जय गुरु. ओके. जय गुरु सगळ्यांना. जय गुरु. जय गुरु सर. आपण काल ही सुरुवात केली होती. ही वाक्य आपण पूर्ण केली होती. लाईट शो का दिसत नाही? स्लाइड शो नाही, पीडीएफ टू वर्ड. ठीक आहे तसं घेऊ आपण. तुम्ही इथे क्रियापदाची रूप त्यांनी लिहून प्रॅक्टिस करता दिली आपल्याला, पण ते उत्तर पण दिसत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला काही इलाज नाही आता. सह तत्र किम क्रू पासून घ्यायचं होतं. सहच त्यांनी करोती केलं. सह तत्र किम करोती, तो तिथे काय करतो. वृक्षात पर्णम पतती, झाडातून पान पडते. तत्र न कह अपि अस, त्याचं अस्ति. इथे कोणीही नाही. कह अपि, कह म्हणजे कोण, अपि म्हणजे सुद्धा, कोणी सुद्धा नाही. अत्र अहम अस्मि, इथे मी आहे. वयम उपवनम गच्छामः, वयम जे ते अहमचं बहुवचन आहे आणि त्याला लागू असलेलं जे क्रियापदाचं रूप आहे वर्तमान काळातलं जाण्याकरता गम गच्छचं, ते गच्छामः असं आहे. ते अहम गच्छामि, आवाम गच्छावः, वयम गच्छामः. अशा प्रकारे हे 5 क्रियापद त्यांनी आपल्याला वापरून दाखवली इथे. यामध्ये काही शंका कोणाला आहे काही आतापर्यंत? परीक्षेमध्ये काही ठिकाणी असं बघण्यात आलं की क्रीडती जे ना, क्रीडती आता क्रू करणे, क्रीड म्हणजे खेळणे. क्रीडती लिहिताना काही लोकांचं चुकलेलं आहे. क्रीडतीला क्री हे दीर्घ आहे आणि ती हे ऱ्हस्व आहे. हे ती जिथं जिथं आहे ना, हे कुठल्याही क्रियापदामध्ये हे सगळीकडे ऱ्हस्व आहे. त्यामुळं ते नेहमी आपण ऱ्हस्व लिहायचं. आणि सुरुवातीला जे क्री होतं त्या क्रीडतीमध्ये ते दीर्घ आहे. तर बऱ्याच लोकांनी ते उलटं केलं, काही ठिकाणी ऱ्हस्व घेतलं, तर ते व्याकरणामधली चूक धरली जाते ती. ओके, पुढचं घेऊ आपण एक. आता इथे त्यांनी काय केलं की काही शब्द डावीकडे दिलेत, काही उजवीकडे दिलेत आणि एक जोड्या लावून वाक्य तयार करा असं त्याने दिलेलं आहे. वातायनम अंगणे पाकगृहे पत्रम गृहम, इकडे लिखती, खादामी, पश्यती, क्रीडामी आणि तिष्ठती. आपण काय करू आता की ही 5 जी आहेत ती 5 लोकांकडून वाचून घेऊ आणि मग त्याचा अभ्यासही करू वाटलंच काही. तर सुरुवातीला नाव दिसतंय मला, निलिमा चव्हाण मॅम. तुम्ही वातायनम वाचायचं आणि वातायनम साठी हे उजवीकडचं कोणतं योग्य आहे ते सांगा मला. किंवा सगळे योग्य असतील तर वातायनम सगळे घेऊन वाचून दाखवा. वातायनम म्हणजे खिडकी. या वातायनम पश्यति. ओके.
अजून अ, तिष्ठती. तिष्ठती, 2 ठिकाणी लागू पडतात. खिडकीमध्ये थांबला आहे, खिडकीमध्ये पाहतो आहे. ओके, थँक्यू. अंगणे हे राजेंद्र कोलेकर सर. अंगणे तिष्ठती. ओके. अंगणे पश्यती पण चालेल. हो, अंगणात काही होऊ अंगणे पाहतो. शकतं. हो. इनफॅक्ट अंगणेला सगळं लागू पडतं. अंगणे लिखती, अंगणे खादामी, अंगणे पश्यती, अंगणे क्रीडामी, अंगणे तिष्ठती. आपण अंगणामध्ये लहानपणी सगळं काही केलंय, तिथे जाऊन अभ्यासही केलेला आहे. हो. थँक्यू. वैशाली ताई. पाकगृहे. पाकगृहे खादामि, खादामी. पाकगृहे तिष्ठति. तिष्ठती. ओके, थँक्यू. स्नेहल ताई. पत्रम लिखती, पश्यती. पश्यती येईल ठीक का? आहे. हो, ठीक आहे. पत्र पाहतो. हं. ओके, थँक्यू. सुरेखा मॅम, सुरेखा कोकजे मॅम. गृहम तिष्ठती पण होईल. हो. मला असं वाटतं ह्याला पण सगळे लागू शकतात. गृहम लिखती, गृहम हो. खादामी, नाही, गृहम गृहम पश्यति. गृहम लिखती का नाही होणार? ते हा गृहे लिखती असं होईल. हा, असं म्हणजे खादामी चालेल. चालेल शकतं म्हणजे तरी असं. खातो ना. हा, ते गृहेच होईल ते. हं, गृहम हं, पश्यती एक लागू होईल हं. आणि घराच्या बाहेर थांबू शकतो, गृहम तिष्ठती असं तिष्ठती असं होऊ शकतं. तिष्ठती. हा, येस. ओके, थँक्यू. ते अशा जोड्या लावून वाक्य तयार करणे शाळेतल्यासारखं. आता गिरीश देशपांडे साहेब, खालची काही वाक्य त्यातला एक वाक्य तुम्ही वाचा आणि त्याचा अर्थ पण वाचा आणि त्यात काही तुम्हाला व्याकरणामध्ये काही सांगायचं आहे का, एक्सप्लेन करायचं का सांगा. बर. स मम गृहस्य वातायनं पश्यति. हम्म, तो माझ्या घराची खिडकी पाहतो. हम्म. वातायन सह पश्यति. सह तो सह म्हणजे काय? करता. स तो करता. हा. हा, गृहस्य मम म्हणजे षष्ठी. माझ्या. हा, मम हा म्हणजे काय? घराबद्दलची अधिक माहिती देतं ते, म्हणजे हा घराचं एक प्रकारचं विशेषण झालं ते. मम म्हणजे माझं, माझं. माझ्या घराची. मम हे अव्यय नाही ना? मम बदलत नाही ना कुठे. हा, मम हे ममच राहतं. हो बरोबर. सर्व. हा, पण ते अव्यय आहे का मग? नाही, अव्यय नाही ऍक्च्युअली ते. हम्म, बर. स्ट्रिक्टली स्पीकिंग अव्यय नाही, पण इथं ते विशेषणाचं काम करतं. हा हा. वातायनं पश्यति. वातायनम काय होईल? तर कर्म होईल. हो, काय पाहतो? खिडकीला खिडकी खिडकीला पाहतो. पाहतो. तो खिडकीला माझ्या खिडकीला पाहतो, खिडकी पाहतो. क्रियापद ओके, पश्यति. हा, पश्यती. प्रथम. ओके, थँक्यू. शुभदा कुलकर्णी मॅम. हा सर. हा, रामः हा. रात्रौ वातायनं पश्यति. हम्म, राम रात्री खिडकी पाहतो. हम्म. रात्रौ हे प्रथमा द्विवचन येईल का? आपल्याला लागतं रात्रीला, रात्री, रात में. रात्री तसं म्हणजे रात्रीच्या. राम. हा, पण हे रात्र कसं आहे, ते स्त्रीलिंगी आहे ना. हा हा हा, बरोबर. हा, तर इथे मग रात में, रात्रीला. अच्छा, रात्री. वाथा. हा, वातायनम. वातायनम म्हणजे कर्म. कर्म. हा, खिडकीला पश्यति पाहतो, पश्यती पाहतो. पाहतो. ओके, क्रियापद. थँक्यू. वैशाली ताई. तर रात्र म्हणजे सप्तमी होणार का विभक्ती ते? नाही, मी तुम्हाला बघून सांगतो. ते काल आहे मला असंच हो गडबड झाली ते. रात्र हो. स्त्रीलिंगी आहे ते. मी बघून तुम्हाला कन्फर्म करतो थोड्या वेळात. हा, वैशाली ताई. कालचं सॉरी सर, मी सहवाद. मध्येच उठले होते. हा, नाही, हे लास्ट वाचायचं ना, हा, जे लास्ट आहे ते हो वाचायचं. हो हो. सहवातायने तिष्ठती, तो हा, खिडकीत उभा आहे. हा, वह खिड़की पर खड़ा है. ही इज स्टँडिंग ॲट द विंडो. हो हो. वातायने काय होईल मग? कोणती विभक्ती होईल ती? वातायनी मला वाटतं तिसरा तृतीय आहे. खिडकीत उभा आहे. नाही नाही, देवे न
वातायने देवेन मध्ये कसं असतं, ते वे वरती मात्रा आहे आणि हा. शेवटच्या ज्या नेवर असतं त्यावेळेला देवा हे वातायनामध्ये खिडकीमध्ये उभा आहे तो सप्तमी. सप्तमी येणार. स्थानवाचक हा. सप्तमी. हं? ओके. ओके. सुनंदा गिरी मॅम. हा सर. हा अहम अहं मम गृहस्य पुरस्तात् अंगणे क्रीडामि. मी माझ्या घरासमोरच्या अंगणात खेळतो. खेळतो किंवा खेळते. अहं अहम म्हणजे मी, कर्ता. करता मी. हा. मी. मम गृहस्य म्हणजे माझे घर. इथे पुन्हा विशेषण षष्ठी. हा हा, मम षष्टीचा. हो. अंगणे हे पुरस्तात म्हणजे काय? गृहस्य पुरस्तात म्हणजे पुढे. पुरस्तात घरासमोरच्या. हा, समोर. हा. मग हे पण शब्दयोगी. नाही, पुरस्तात हा समोर म्हणजे ते बदलत नाही, ते एक प्रकारचा अव्ययासारखं बरोबर. जातं. हा. हा. पुरस्तार, अधस्तार. अंगणे कर्म आणि हम्म. क्रीडामी क्रियापद. हा. अंगणे कोणती विभक्ती? विभक्ती नाही लक्षात येते पटकन. सप्तमी. मी हे कसं आपण एखाद्या सप्तमी. स्थानामध्ये असू ना, अंगणे म्हणजे हा. अंगणामध्ये किंवा एखाद्या वेळेला हो असू हो तेव्हा हो ती हो सप्तमी असेल ती. हो एक हो. अंगणामध्ये, वातायने अंगणे. हा. वातायने, गृहे, पाठशाले, तर ते सगळं सप्तमी. थँक्यू सर. हं? आता असंच इथं पुढे पण आहे. अहम अंगणे क्रीडामी. हे सोपं आहे म्हणून मी वाचतो. हे मी अंगणामध्ये खेळतो. आता पुढचं गिरी देशपांडे झाले का? तुम्ही वाचला गिरी देशपांडे साहेब? हो, झालं. झालं. ओके. आनंद जोशी. आनंद जोशी आहेत का? अहम अंगणे. अहम अंगणे कंदुकेन सह क्रीडामी. हा. मी अंगणात चेंडूने खेळतो. ओके. जर सांगू शकाल? अहम करता अहम मी. करता हा. अंगणे अंगणे, अंगणा. आता वरती बघितलं आपण. अंगणे, अंगणामध्ये सप्तमी. अंगणात सप्तमी. खेळतो. हा. सप्तमी. सप्तमी. हा. कंदुकेन. कंदुकेन कंदुकेन सह. हे सह जेव्हा असतं ना, सह, साकम, हा, याला सुद्धा जे असते ते तृतीय विभक्ती असते. तृतीय विभक्ती. कंदुकेन सह. अच्छा. कंदुकेन सह म्हणजे चेंडूने खेळतो. चेंडूने खेळतो असं जेव्हा असतं तेव्हा ते तृतीय विभक्ती. म्हणजे साधन जे आहे, कशाने खेळतो? चेंडूने खेळतो. कंदुकेन साधन जेव्हा असतं तेव्हा तिथे तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती. आणि आणि अंगणे क्रीडामी म्हणजे म्हणजे क्रियापद. हा, क्रीडामी. क्रियापद. क्रिया. हे अहमचं क्रियापद क्रीडामी. ओके, थँक्यू. आता हे पुढचं पण असंच आहे. राम अंगणे लिखती. राम अंगणामध्ये लिहितो. सप्तमी विभक्ती ही पण. अहम अंगणे खादामी. मी अंगणात खातो. क्वचित लोकांनी परीक्षेमध्ये असं खादामीचं सुद्धा भूतकाळावर लिहिलंय. ते थोडी काळजी घ्या, किंवा आहे आवश्यकता बघण्याची. अहम अंगणे खादामी. भूतकाळ म्हणजे हा, म्हणजे कसं लिहिलंय? भूतकाळ म्हणजे म्हणजे मी कसं खाल्ले लिहिलंय? असं, मी खाल्ले असं लिहिलं. पण त्याचं नाव लक्षात नाही मला, पण आहे. नाही नाव नकोय. ते खादामी भूतकाळात कसं लिहायचं ते हवं होतं. नाही, ते नंतर. आता आपण सध्या वर्तमान काळात बाहेर नको जायला. आणि ते येईल भूतकाळ, पुढे येईल आपल्याला. एक महिनाभरात भूतकाळ होईल. अहम अंगमे खादामी. मी अंगणामध्ये खातो. अहम अंगणे वृक्षम पश्यती. आता हे कोण सांगेल मला? माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी ताई. अहम अंगणे वृक्षम पश्यती. हा, तो ठीक आहे. अंगणात झाड पाहतो. झाड पाहतो, झाडाला पाहतो. याच्यामध्ये तुम्ही विभक्ती सांगू शकता का? अंगणे म्हणजे सप्तमी. सप्तमी. व्हेरी गुड. वृक्षम द्वितीय कर्म आहे ते. काय पाहतो? वृक्ष पाहतो. वृक्षम द्वितीय. द्वितीयेला बहुतेक अनुस्वार असतो.
किंवा मग हलंत वृक्षम म असते. द्वितीया का? वृक्षम म्हणजे झाडाला, सूर्य ला. म्हणजे सूर्याला, हा. गृहम म्हणजे घराला. कशाला पाहतो? सह अंगणे वृक्षम पश्यती. झाडाला पा. हा, तो अंगणामध्ये इथे झाड पाहतो लिहिलंय, पण द्वितीय विभक्ती हा. म्हणजे सलाते सलानाते. तसं ला म्हणलं तर मग वृक्षास पाहतो किंवा वृक्षाला पाहतो. ठीक. ओके. सह अंगणे तिष्ठती, तो अंगणात उभा आहे, थांबला आहे. हे सोपं आहे. रवींद्र जोशी. अहं पाकगृहे स्वादिष्ट भोजनं करोमि. हम्म. अहं तत् प्रथमा ते प्रथमा कर्ता करता. झाला. हा, करोमि क्रियापद झालं. ते राईट. पाकगृहे म्हणजे स्थानवाचक आहे, म्हणजे सप्तमी झाली. सप्तमी झाली. राईट. आणि स्वादिष्ट भोजनम, ते स्वादिष्ट आहे ते विशेषण विशेषण आहे. जेवणाचं. कसं भोजन? तर स्वादिष्ट भोजन. राईट. व्हेरी गुड. आणि भोजन म्हणजे भोजनम. भोजन इथं म्हणजे अनुस्वार कर्म. असतो ना, अनुस्वार जेव्हा असतो ना, असं नॉर्मली ते कर्म असतं आणि द्वितीय विभक्ती असते. कर्म सध्या तरी आपण द्वितीय. असं धरून चालू. पुढे आपण हो. ऍडव्हान्स मध्ये जाऊ तेव्हा पुन्हा बदलेल त्याचं, पण सध्या तरी असं आहे की जेव्हा अनुस्वार येईल मध्ये आणि क्रियापदाच्या समोर बाजूला लागून असतं ते शेजारी, त्यावेळेला ते कर्म असतं आणि द्वितीय विभक्ती असते. So, भोजनम द्वितीय. भोजनम द्वितीय. ओके, थँक्यू. पद्मजा पोळ मॅडम. पद्मजा ताई. हा हो सर. या. अहम मम पाकगृहे. अहम मम पाकगृहे मोदकम खादामी. राईट. म्हणजे मी माझ्या स्वयंपाकघरात लाडू खातो. व्हेरी गुड. अहम म्हणजे मी हा करता. राईट. मम हम्म. पाकगृहे सप्तमी, हा. मोदकम द्वितीया. खादामी क्रियापद. ओके, थँक्यू. इरा. इरा आहे का? इरा. अश्विनी मॅम. हॅलो हा, कोण सर, बोलतोय? ऐकू येतंय? हो, येत आहे. कोण सर बोलतोय? पोळ बोल. हा, बोला. हा, बोला. पद्मजा पोळ. हो हो, बोला बोला. हा हा. अहम मम पाकगृहे मोदकम खादामी. हो, झालं ना. अहम हा करता. हो. हा चालेल. हा, मला तुमचं ऐकू आलं नाही, तुम्ही बोललात ओके. ते म्हणून. अच्छा अच्छा. ओके ओके ओके. झालं आपलं ते. ठीक मी इराला आवाज दिला होता. इराचं ते नाही अजून कनेक्शन झालं. अश्विनी ताई. अश्विनी ताई आहेत का? हे विवा फोन कोणाचा? विवा V40. मोहित. विवा आहे. सर, कोण आहे? हा, अश्विनी ताई आल्या का सर, आता? हा, ओके. हा, नाही, मी बाहेर आहे, त्यामुळे मी बघू शकत ओके नाही. मी ओके फक्त ओके ओके हेडफोन ओके 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 ओके, गॉट इट. हा, विवा फोन कोणाचा आहे? हा, कल्याणी बोलते सर. हा हा, बोला. हे सह पाकगृहे भोजन. हा, सह पाकगृहे भोजनम पश्यती. तो राईट. स्वयंपाकघरात अन्नाकडे पाहतो. सह करता. अन्नाला पाहतो. हा, ठीक आहे. ओके. हा. सह जो आहे तो करता. पाकगृहे स्थानवाचक सप्तमी सप्तमी. विभक्ती. हा. भोजनम हे कर्म. पश्यती हे क्रियापद. भोजनम पश्यती हे द्वितीय. प्रथम पुरुष एकवचन. द्वितीय. द्वितीय. भोजनम द्वितीय. द्वितीय. थँक्यू. मोहित जोशी. या, थँक्यू. सर, एक प्रश्न होता. हे बोला. जे अहम मम पाकगृहे मोदकम खादामी, ते मोदकम मध्ये क म हलंत असं नाही घेतलं, क वर हे घेतलं. हा, त्याचा नियम सांगितला ना तो, की जर पुढे स्वर असेल हा. तर हे नॉर्मली अनुस्वार न घेता हलंत म घेतलं जातं. तर इथे ख अच्छा, आहे. स्वर. ख हा काय स्वर हा. नाही इथे, म्हणून त्यांनी तसं हो. घेतलेलं. आणि पण तसं खाली- खाली घेतलं त्यांनी, हलंत घेतलंय. हा हा. तिथे स्वर नाहीये ना, पश्यती म्हणजे हा, तरी पण स्वर घेतलं नाही, त्यांनी. तरी तिथे हो. तरी हलंत मग यांनी घेतलंय. त्यांचं एक्सप्रेशन असं आहे की याच्यामध्ये या स्टडी करता फ्लेक्झिबल आहे. तुम्ही अनुस्वार वापरा किंवा हलंत म वापरा, दोन्ही योग्य मानलं जाईल.
पण नियमाने जर स्वर असेल तर अनुस्वार आवश्यक आहे. स्वर असेल तरच. ओके. कारण खाली भोजनार्थम पण तिथं म हलंत घेतलंय परत. हा, तिथे पण म हलंत आहे, तिथे पण अनुस्वार घेऊ शकले असते ते. ठीक. या मोहित जोशी. व्यंजन असेल तर डॉट म्हणजे अनुस्वार, हा आणि नाही, हा व्यंजन असेल स्वर तर असेल अनुस्वार. तर हलंत. हा, स्वर असेल तर हलंत आवश्यक आहे. हलंत, बरोबर, ठीक. मोहित जोशी. हॅलो. हा, कोणतं वाचाल तुम्ही? सह पाकगृहे भोजनार्थम तिष्ठती. हा, सह पाकगृहे भोजनार्थम तिष्ठती. हा, जमेल का? सह तो करता. करता है. हम्म. सह तौ ते प्रथमास एक वचन. हो. पाकगृहे स्वयंपाकघरात सप्तमी. सप्तमी व्हेरी गुड. भोजनार्थम क्रियापद. नाही, भोजनार्थम हे कर्म कशा करता. ओके. ते द्वितीय मध्ये येतं. परवा दिवशी मला विचारलं कोणतरी अर्थम काय ते, त्याला मला चतुर्थी वाटलं होतं, पण द्वितीय आहे ते. भोजनार्थम हे द्वितीय तिष्ठती, थांबतो. हा, तो स्वयंपाकघरात जेवणासाठी थांबतो. तर हे भोजनार्थम म्हणजे किमर्थम म्हणजे कशासाठी, म्हणजे का. तर कासाठी जे उत्तर म्हणजे असेल जे कर्म आहे. हा, कर्म. ओके. थँक्यू. थँक्यू. आता इरा आहे का? आज काय झालं तेरा? वेदश्री. हो सर. सर ते मी जेवण करत होती, कोणतं सेंटेन्स चालू आहे? हा, सह एकम पत्रम लिखती. हो, सह एकम पत्रम लिखती, तो एक पत्र लिहितो. याचं व्याकरण सांगता येईल? सहकर्म. नाही, सहकर्ता. कोण पत्र लिहितात? जो. हा, हो. सॉरी, नाही सांगतो, शिकतोय आपण सगळे. हा, सर हे येत नाहीये मला. नाही का? बरं. सह जो आहे ना, जो काम करतो तो करता. तो कोण लिहितोय? करता सह लिहितोय. सह म्हणजे तो हा करता झाला. काय लिहितोय? पत्र. तर जे लिहिलं जातं, जे काय म्हणून उत्तर मिळतं ते पत्रम म्हणजे ते कर्म झालं, आणि लिखती हे क्रियापद झाला. सह करता, पत्रम कर्म, लिखती क्रियापद, आणि कर्म जे असतं ते द्वितीय मध्ये असतं, द्वितीय विभक्ती असते. सह हे कर्म प्रथम, सह हे करता प्रथमा विभक्ती, पत्रम हे द्वितीय विभक्ती कर्म, लिखती क्रियापद, आणि एकम ही संख्या आहे. ते पत्रमच्या बद्दल अधिक माहिती देता येते, म्हणून एकम हे विशेषण झालं. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. थँक्यू. स्मिता इंगळे मॅम. हो. सीतारामं पत्रं लिखति. सीता कर्ता. ओके. विभक्ती. रामम ही द्वितीय विभक्ती. ओके. पत्रम ही पण द्वितीय विभक्ती, आणि लिखती हे क्रियापद. लिखती हे प्रथम पुरुष एक वचन. आणि सीता हे कर्ता. सीता हे कर्ता. स्त्रीलिंगी प्रथम पुरुष. स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी कर्ता. ओके. जयमाला मॅम. हो. माधवः प्रति सोमवासरे एकं पत्रं लिखति. माधव मराठी नाही लिहिलेलं, पण दर सोमवारी प्रत्येक सोमवारी एक पत्र लिहितो. माधवः कर्ता प्रथमा विभक्ती, प्रति अव्यय आहे, बरोबर. सोमवासरे काळ म्हणजे सप्तमी. शेवटी असं एकारांत आलं ना, असं असं आलं ना शेवटी, साधारणपणे बघायचं की सप्तमी आहे का काय, असं आपण पहिल्यांदा विचार करायचा. तृतीया पण असंच येतं ना? पण तृतीया मध्ये कुठतरी येतं ते. अच्छा. ओके. एकम पत्रम द्वितीय विभक्ती.
एकम जे आहे ते त्याचं विशेषण झालं. विशेषण असल्यामुळे सेम. लिखती क्रियापद. आणि लिखती क्रियापद. ओके, थँक्यू. रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर आहेत का? हा. केशव 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 गृहे तिष्ठति. हा, केशवः गृहे तिष्ठति. केशव घरी उभा आहे. ओके. केशव कोण आहे? याच्यात कर्ता आहे. हो. पुल्लिंगी एकवचनी कर्ता. गृहे कोणती विभक्ती येईल सांगता येईल? मध्ये सप्तमी आणि तिष्ठति. तिष्ठति क्रियापद. गृहे म्हणजे सप्तमी. ओके, थँक्यू. सर एक विनोद सांगू का? एकच मिनिट फक्त. हो हो, बोला. विनोद म्हणल्यापेक्षा सत्य आहे की आता माझं वय आहे 74 74. ओके. हा, तर लक्षात राहायला मला ना विभक्ती आणि हे राहायला मला जमे ना ते. तर मी काय करते की किती उशीर होईल वर्गाला जायला असं पाहतीये. का बरं असं होतं? म्हणजे ते तुम्हाला शक्यतो टाळायचं का असं? तो पण नंबर आपला उशिरा येईल. नाही, तुम्ही असा विचार नाही करा. आम्ही असं काही अपेक्षा नाही की तुम्ही एखादा नाही आला म्हणजे काय अपमान झाला, असं काहीच नाही त्यामध्ये. मला कुठेतरी वाटतं ते. नाही 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 नाही, असं काही नाही. आपण सगळे शिकतोय. आपण असं काहीच नाही, असं काहीच नाही. आपण सगळे शिकतोय. हा, तुम्ही वेळेवर या, काही प्रॉब्लेम नाही. कुठेही तुम्ही गिल्टी मानून घेऊ नका. हे आपण सगळे शिकतो या ठिकाणी. भाषा आहे ही, त्यामध्ये काही आपले काही फार मोठे अचिव्हमेंट नाही किंवा काही नाही त्यामध्ये. आपल्याला बोलता आलं. आपला उद्देश काय की आपण वाचलेलं आपल्याला समजावं, आपल्याला बोलता यावं, एवढंच काय ते. आणि आपल्या घरातल्या लोकांना हा वारसा देता आला द्यायचा, कोणाला मुलाला नातवंडाला कोणाला देता आला तर. त्यात फार अपेक्षा. विभक्ती आणि हे जमे ना, विभक्ती आणि ठीक आहे ना. नाही जमलं नाही जमलं. वाक्य जरी जमलं, त्यातला अर्थ जरी कळला तर पुष्कळ आहे. हो, पुढे नंतर हळूहळू कळतं सगळं. आणि काय आम्ही प्रश्न विचारला म्हणजे काय उत्तर देणं कंपल्सरी नाही. आम्ही तुम्हाला मदतच करतोय. हे असं नाही, हेच उत्तर असं द्या, असं काहीच नाही. ते तर छान आहे सर. असं काहीच नाही. कुठंच गिल्टी वाटून घेऊ नका तुम्ही. ते उलट या वयात तुम्ही करता हेच कौतुक आहे. नाही, करायला तर मला आवड आहे स्वतःला. येत जा तुम्ही, काय प्रॉब्लेम. लवकर या. धन्यवाद सर. सुनंदा गिरी. खरं म्हणजे ना, आम्ही सगळ्यांनी यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. नाही, खरीच गोष्ट आहे. 74व्या वर्षी एवढा उत्साह आहे शिकायचा, म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. खरंच कौतुक. सगळ्यांनी आदर्श ठेवावा असं आहे मॅडम. हे तुम्ही अजिबात मनात काही आणू नका. ऍक्च्युली आम्हालाच लाज वाटायला पाहिजे की एवढं लक्षात नाही राहत. नाही असं काही. हे सगळ्यांचं असं असतं की 50च्या पुढे गेलं की थोडंसं लक्षात ठेवणं अवघडच जातं. आणि कसं असतं, डायव्हर्शन ऑफ माइंड खूप असतं ना. अनेक गोष्टी असतात मनामध्ये, एकच नसतं ते. आणि 70+ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी रिटेन्शन कमीच असतं मेमोरी. आणि असं वाटतं आपल्याला येईल की नाही, जमेल की नाही. मग येईल किंवा नाही येईल. दुसरं काय व्हायचं, एक तर येईल किंवा नाही येणार. आपण शिकतो. पण सर, नवीन भाषा शिकल्यामुळे ना मेंदूचे न्यूरॉन्स आहेत ते जास्त फायर होतात आणि मेमरी वाढते. संस्कृतमुळे हे होतं. म्हणजे अभ्यास पण दिसतो याच्यामध्ये की संस्कृतचा अभ्यास करताना, बोलताना आपण जेव्हा करतो ते ऑटोमॅटिकली मेंदू आपला ऍक्टिव्हेट होतो आणि मेमरी पण वाढते. तुम्ही एकदम शार्प होणार. वाल नक्की सांगतात, खूप छान सांगतात. धन्यवाद सर. येस, ओके. आता कोण याल यामध्ये? आता कुठेतरी सुनंदा होत्या, कुठे गेल्या त्या? माधुरी कुलकर्णी आहेत. आहात का माधुरी ताई? आता हे शेवटचं हे किम त्वम गृहे. नाही, वातावरण कुठं आलं आता? किम त्वम गृहे. किम त्वम गृहेन तिष्ठति. काय तू घरी नाही थांबत. किम त्वम गृहे न तिष्ठति. किम त्वम म्हणजे काय? किम म्हणजे काय? त्वम म्हणजे तू. गृहे म्हणजे घरात. गृहे म्हणजे सप्तमीच ना. सप्तमी, व्हेरी गुड. न तिष्ठति, थांबत नाहीस का? क्रियापद.
व्हेरी गुड, छान. आता शेवटचं कोण वाचेल इथे? सोनाली सुळे मॅम. सह वातायनम पश्यती, तो खिडकी पाहतो. सह प्रथम विभक्ती. वातायनम द्वितीय. कर्म आणि आणि पश्यती क्रियापद. वातायनमची विभक्ती द्वितीय विभक्ती तृतीय विभक्ती. आणि पश्यती क्रियापद. क्रिया. ओके. तर अशा रीतीने आपण तृतीय पाठ संपवलेला आहे. याची जी PDF आहे ती त्या आपल्या याच्यावर ठेवली जाईल ग्रुपवरती, त्या म्हणजे व्हॉट्सअपवरती नाही. एक करता येईल का? देवाभ्याम कसं तसं वातायनम नाही, वातायनम जे आहे ना ते त्यात नका जाऊ एवढ्या खोलामध्ये. द्वितीय एकवचन लक्षात ठेवा तेवढं. वातायनम म्हणजे खिडकीला असं या अर्थाने. ते त्वम एकच ते जरा डाऊट होता. किम त्वम ते सेकंड लास्ट वालं. हो. किम त्वम गृहे न तिष्ठती, तर ते तिष्ठती का तिष्ठसी? कारण ते तृतीय पुरुष आणि द्वितीय पुरुष ना. चुकले. इथे सी पाहिजे. येस, ते बदलून देतो. सी पाहिजे. सांगितलं ना, इतक्या वर्षांपूर्वी ठोकून ना ते बघून कळतं नाही, की ते जाणवतं ते काहीतरी गडबड आहे, पण नक्की काय गडबड आहे आठवत नाही आता. नाही बरोबर, सी पाहिजे. त्वम म्हणजे तू आणि सी मॅच नाही होते, काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे बघूया. सी पाहिजे. आता हे PDF इथे बदलता येणार नाही मला. नाही काय प्रॉब्लेम. तेच म्हणजे मला डाऊट आहे का काय ते. नाही, करेक्ट, यू आर राईट, परफेक्टली ऑल राईट. इतकं म्हटलं ना, ठोकून शिकवलंय ना की ते लहानपणी नजरेला आणि कानाला ते रुचतच नाही. लहानपणचं विसरत नाही आपण. गडबड आहे. आता इतक्या वर्षांचे रूल पुन्हा एकदा रिवाइज होत आहेत सगळ्या गोष्टी त्या. खरं, थँक्यू. बदलून देतो मी. हा तिसरा पाठ संपवला आपण. हा चौथा पाठ जो आहे सरांचं, देवा सरांचं म्हणणं की आपण नंतर घेऊ. तर आपण याला आता जस्ट सुरुवात करू 5व्या पाठाला. हॅलो. मला बोलताय का? हा सर, मला एक विचारायचं होतं. हो. ते भोजनार्थम क्रियापद का नाहीये? नाही, क्रियापद म्हणजे काय? ऍक्टिव्हिटीज असेल तर, म्हणजे भोजनासाठी हे क्रियापद नाही होत ना. क्रियापद म्हणजे त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दाखवत, बसला, उठला, गेला, जेवला, खाल्ला, पिल्ला, हे क्रियापद. ते त्या ठिकाणी जेवणासाठी हे काही क्रियापद नाही ना. फार तर ते क्रिया विशेषण म्हणता येईल त्याला. फार तर कशासाठी आला? जेवणासाठी आला. हा, म्हणजे ऍडव्हर्ब येते ऍक्च्युली. ऍडव्हर्ब येते. हा, येस, करेक्ट. ओके. 5व्या पाठामध्ये आपण भविष्य काळ शिकणार आहोत. या भविष्य काळामध्ये क्रियापदाचं स्वरूप बदलतं. आपण गम गच्छ बघितलं. वर्तमान काळात आपण गच्छती बघितलं. आता हे कसं बदलतं? केव्हा तरी आपला हा पण विषय झाला होता की गम आला होता मध्ये कुठतरी, गमती गमंती असं कधी आलं होतं. त्यावेळी विचारलं होतं मला की बाबा हे गम कसं काय आलं. तर आता या ठिकाणी भविष्य काळामध्ये बघितलं आपण, तर गम गच्छचं भविष्य काळ काय बनतो? सह गमिष्यती, यूयम गमिष्यन्ति. इथं द्वितीय घेतलेलं नाही त्यांनी. द्वितीयवचन घेतलं, द्विवचन नाही घेतलेलं. फक्त एक वचन आणि बहुवचन घेतलेलं. तर सह गमिष्यती, तौ ते गमिष्यन्ति. सह गमिष्य, त्वं गमिष्यसि, यूयं गमिष्यथ, अहं गमिष्यामि, वयं गमिष्यामः. हे कसं वाटलं ऐकल्यानंतर? आता आपण 3 अक्षरी क्रियापदावरून 4 अक्षरी क्रियापदावर झालो भविष्य काळामध्ये. सह गमिष्यति, ते गमिष्यन्ति,
सह गमिष्यती म्हणजे तो जाईल. ते गमिष्यन्ति म्हणजे ते जातील. त्वम गमिष्यसी म्हणजे तू जाशील. यूयम गमिष्यथ म्हणजे तुम्ही सगळे जाल. अहम गमिष्यामी म्हणजे मी जाईन. वयम गमिष्यामः म्हणजे आम्ही सगळे जाऊत. कोण वाचील याला? सर, ते हा, धातू गम फक्त आहे त्यावरून हे गमिष्यते झालं का? हो. हे गम आधी गच्छचं गम गच्छ मग त्यांनी काय मागच्या वर्तमान काळात काय होतं? गच्छवर आधारित क्रियापद होती. आता हा. इथं गम धातूवर आधारित क्रियापद आहे. अच्छा. हे 6 क्रियापद कोणी वाचेल व्हॉलेंटरीली? सर हे श म्हणजे श पोटफोड्या श आणि य असं हा. एकत्र आलं की तो भविष्य काळ असं हो समजायचं का? हो हो. भविष्यामध्ये हो. श असतं की नाही, तर असं श हा. आलं की भविष्य समजायचं हा. आपण. ओके असं ओके. एक ठोकताळा लक्षात ठेवायला हरकत नाही. हा. हे कोण वाचेल? मी वाचू? गमिष्यती पासून गमिष्यामः सर पर्यंत. मी वाचू का? हा, व्हेरी गुड, वाच. गमिष्यती पासून ना, हो गमिष्यती म्हणजे ही विल गो किंवा नाही, जाईल. तुला जर ही विल गो म्हणत असेल तर मग सह गमिष्यत. अच्छा, हा. म्हणजे ते ब्रॅकेट मधलं नाही वाचायचं का? नाही, हे इंग्लिश मध्ये नको वाचू ना. आपलं फक्त हे संस्कृतचा उच्चार करायचा, फक्त वाक्य करत नाही. अर्थ पण वाचा मराठी मधला. हा. चालेल. गमिष्यसी म्हणजे जाईल. गमिष्यामी म्हणजे जाईल. पठिष्यती म्हणजे नाही, वाचेल. इतक्या पुढे नको तो. असं हे कसं वाचायचं त्याला? गमिष्यती गमिष्यन्ति. गमिष्यती एक वचन, गमिष्यन्ति बहुवचन. सह गमिष्यती तो जाईल. ते गमिष्यन्ति ते जातील. सह गमिष्यसी त्वम गमिष्यसी तू जाशील. यूयम गमिष्यथ तुम्ही सगळे जाल. अहम गमिष्यामी मी जाईल. वयम गमिष्यामः आम्ही सगळे जाऊत. आता माझ्या मागे म्हणतो, मी म्हणतो सह गमिष्यती. इरामन, सह गमिष्यती गमिष्यती तो जाईल. ओके. तो जाईल. ते गमिष्यन्ति ते गमिष्यन्ति ते सगळे जातील. ते सगळे जातील. त्वम गमिष्यसी त्वम गमिष्यसि तू जाशील. तू जाशील. यूयम गमिष्यथ यूयम गमिष्यथ तुम्ही सगळे जाल. तुम्ही सगळे जाल. अहम गमिष्यामी अहम गमिष्यामि अहम मी गमिष्यामि जाईन. मी जाईल. वयम गमिष्यामः वयम गमिष्यामः आम्ही सगळे जाऊत. आम्ही सगळे जाऊ. हा, सर. कारण हे कसं नुसतं क्रियापद असलं ना तर आपल्याला कळणार नाही कुठे याच्या काय वापरायचं. मग सह म्हटले आपल्याला कळतं की हे तो करता आहे, हे तू करता आहे, हे माझ्या करता आहे, हे आमच्या करता आहे, हे तुमच्या करता आहे, हे त्यांच्या करता आहे. म्हणजे हे क्रियापद कोणाकरता वापरायचं हे आपल्याला कळतं. हो. ओके, थँक्यू. आता वेदश्री आहे का? हो. हा, सह पठिष्यती सह पठिष्यति ते पठिष्यन्ति ते पठिष्यन्ति त्वम पठिष्यसि त्वं पठिष्यसि यूयम पठिष्यथ यूयं पठिष्यथ अहम पठिष्यामि अहं पठिष्यामि वयम पठिष्यामः वयं पठिष्यामः पठिष्यामः म्हणजे पठिष्यामः पठिष्यामः म्हणजे हा जिभेला व्यायाम चांगला होतो. हे वाचताना ना जिभेला व्यायाम चांगला होतो आपले. पठिष्यामः. हो. पठिष्यामः. हा, ओके. तर हे आपण अशा प्रकारे भविष्यकाळ इथे आहे. इथे अनेक क्रियापद आहेत. वदिष्य